नमस्कार. आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत. पंढरपूर विठ्ठल. हो, आणि त्यामागच्या कथा, परंपरा. अगदी. आपल्याकडे विठोबा.pdf नावाचा एक दस्तावेज आहे. त्यात बरीच रंजक माहिती आहे. तर आज आपण ह्या माहितीतून काय महत्वाचं आहे, काय शिकण्यासारखं आहे, याचा जरा आढावा घेऊया. म्हणजे फक्त कथा नाही, तर त्यामागचा विचार समजून घ्यायचा प्रयत्न करू. बरोबर, चांगली कल्पना आहे. चला तर मग सुरुवात करूया त्या प्रसिद्ध कथेना, पुंडलिकाची, म्हणजे ज्याच्यामुळे देव विटेवर उभा राहायला म्हणतात. हो, पुंडलिकाची कथा ती तर अनेकांना माहीत आहे. आई-वडिलांची सेवा करणारा भक्त. पण या दस्तावेजात काही वेगळा दृष्टिकोन आहे का? आहे ना. म्हणजे केवळ पालक सेवा इतकंच नाहीये. विठोबा.pdf मध्ये भर दिलाय तो स्वधर्मावर. म्हणजे पुंडलिकासाठी त्या क्षणी आई-वडिलांची सेवा हेच त्याचं पहिलं कर्तव्य, त्याचा स्वधर्म. म्हणजे देव स्वतः दारात आले असताना सुद्धा त्याने आपल्या कामाला प्राधान्य दिलं. हे जरा वेगळं वाटतं ऐकायला. हो, पारंपरिक विचारांपेक्षा थोडा वेगळा आहे. पण हा दस्तावेज असं सुचवतो की देवाला हेच अपेक्षित आहे. प्रत्येकाने आपलं जे कर्तव्य आहे, जी जबाबदारी आहे, ती नीट पार पाडावी. अच्छा. तर जेव्हा श्रीकृष्ण दारात आले तेव्हा पुंडलिक आत आई-वडिलांची सेवा करत होता. त्याने आतूनच विचारलं, कोण आहे? आणि कृष्णाने ओळख सांगितल्यावर की मी आलोय आशीर्वाद द्यायला, तेव्हाही पुंडलिकाने सांगितलं की मी सध्या कामात आहे, सेवा पूर्ण झाल्यावरच बाहेर येईन, तोपर्यंत थांबा. आणि थांबायला जागा म्हणून आतून एक वीट बाहेर फेकली. कमाल. हो, आणि श्रीकृष्ण थांबले, त्या विटेवर उभे राहिल्या. म्हणजे ती फक्त वीट नव्हती, तर ती पुंडलिकाच्या त्या कर्तव्यनिष्ठेचं प्रतीक होती. देवाने त्या कर्तव्याला मान दिला. अच्छा. आणि याच प्रसंगातून आपल्याला मिळाली ती पांडुरंगाची अर्चावतार मूर्ती, म्हणजे पूजेसाठी देवाने घेतलेले एक स्थिर रूप, जी आजही पंढरपुरात त्याच विटेवर उभी आहे. हा केवळ देव नाही, तर भक्ताच्या कर्तव्याला देवाने दिलेला मान आहे, असं हा दस्तावेज म्हणतो. म्हणजे पूजा अर्चेपेक्षाही आपलं काम प्रामाणिकपणे करणं महत्वाचं, हा संदेश मिळतो यातून. खूपच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा. बरोबर. आणि ह्यातूनच समाजात एक विचार रुजला की जे लोक आपलं कर्तव्य निष्ठेने करतात त्यांना देव स्वतः भेटतो, त्यांची काळजी घेतो. आता देवाच्या नावांबद्दल बोलूया. पांडुरंग तर आहेच, पण विठ्ठल आणि विठोबा ही नावं जास्त ऐकतो आपण. या दस्तावेजात त्यांच्या अर्थाबद्दल काय म्हटलंय? हो, विठ्ठल या नावाचा संबंध तर थेट त्या विटेशीच आहे. विट आणि ठल. हो, म्हणजे स्थळ किंवा उभं राहणं. म्हणजे विटेवर उभा असलेला तो विठ्ठल. हे सोपं आहे. हो, आणि विठोबा. बा म्हणजे वडील, पिता या अर्थाने. हो, पण त्याहून थोडं जास्त आहे. विठोबा.pdf असं म्हणतं की बा हे फक्त नातं नाहीये, ते प्रेम, आधार, क्षमाशीलता ह्यांचं प्रतीक आहे. विठोबा म्हणजे फक्त देव नाही, तर तो प्रत्येक भक्तासाठी एका पित्यासारखा आहे, आधारस्तंभ. अच्छा. ज्याच्याकडे मन मोकळं करता येतं, जो चुका पोटात घालतो. म्हणजे देवाला एका अधिक मानवी, जवळच्या रूपात हे नाव दाखवतं. म्हणजे नावांमध्ये पण किती अर्थ भरलाय. चंद्रभागा नदीचा उल्लेखही आहे. मंदिराच्या जवळून वाहते, चंद्राच्या कोरीसारखं वळण घेते म्हणून चंद्रभागा. हो, तेही बरोबर. पण मला जास्त उत्सुकता आहे ती मूर्तीच्या त्या विशिष्ट उभ्या राहण्याच्या पद्धतीबद्दल. कमरेवर हात ठेवून काय अर्थ आहे त्याचा? ती मुद्रा खरंच खूप वेगळी आहे. अनेक अर्थ आहेत तिचे. एकतर सरळ अर्थ म्हणजे देव भक्तांची वाट पाहतोय, त्यांना आलिंगन द्यायला, त्यांचं स्वागत करायला जणू तयार आहे. हो, हे ऐकलंय. पण विठोबा.pdf एका वेगळ्या अर्थाकडे लक्ष वेधतं. ते म्हणतात की कमरेवर हात ठेवणं हे निष्क्रियता नाहीये. मग काय? ती एक प्रकारची तीव्र आंतरिक ऊर्जा आहे, एक संयमित शक्ती. देव वाट पाहतोय, पण त्या थांबण्यात एक स्थिरता आहे, एक आश्वासन आहे. जणू म्हणतोय, मी इथेच आहे तुझ्यासाठी, तू ये. ही फक्त स्वागताची नाही, तर भक्ताला पूर्णपणे स्वीकारायची तयारी आहे. आणि ती दुसरी कल्पना की देव स्वतःलाच कमरेतून उचलून भक्ताला भेट म्हणून द्यायला तयार आहे. हो, त्याचाही उल्लेख आहे. ती तर देवाच्या भक्तप्रेमाची अगदी परमोच्च स्थिती झाली की देव स्वतःलाच भक्ताला देऊन टाकतोय, इतकं प्रेम. खरंच विलक्षण. भक्तीच्या नात्यात दोन्हीकडून किती समर्पण असू शकतं, याचं ते प्रतीक आहे. आता अजून एक गोष्ट, देवाच्या कानातली कुंडलं, ती माशाच्या आकाराची काय आहेत? त्याची एक कथा आहे ना? आहे. एका गरीब कोळ्याची कथा. त्याला देवाला काहीतरी द्यायचं होतं, पण श्रीमंती नव्हती. मग त्याने काय केलं, समुद्रातून ताजे मासे पकडून आणले,
आणि ते देवासमोर ठावले. आता मंदिरात मांसाहार चालत नाही, त्यामुळे पुजाऱ्यांनी विरोध केला. साहजिक आहे मग. तर हा दस्तावेज याकडे फक्त चमत्कार म्हणून नाही बघत, यात एक मोठा सामाजिक संदेश आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कथा अशी आहे की स्वतः विठ्ठल प्रकट झाले आणि त्यांनी त्या कोळाची ती भोळी भक्ती पाहिली आणि प्रेमानं ते मासे स्वीकारले. अच्छा. कारण त्याच्यासाठी ती श्रद्धा महत्वाची होती. त्याने काय आणलं हे नाही. आणि त्या श्रद्धेचं प्रतीक म्हणून ते मासे मत्स्यकुंडल बनून देवाच्या कानात राहिले असं म्हणतात. यातून काय घ्यायचं मग? यातून देवाचा मोठेपणा दिसतो, त्याची सर्वसमावेशकता. म्हणजे देव भक्ताची जात, त्याची परिस्थिती, त्याने काय आणलंय हे काही बघत नाही. फक्त भाव बघतो. अगदी. फक्त श्रद्धा. कोणीही कसंही असलं तरी देवाला आपलं म्हणू शकतो आणि देव त्याचा स्वीकार करतो. कर्मकांडांच्या पलीकडची ही शुद्ध भक्ती आहे. आणि हा विचार वारकरी संप्रदायाच्या मूळ विचारांशी जुळतो असं विठोबा पीडीएफमध्ये म्हटलं आहे. आणि ही जी सर्वसमावेशकता आहे तीच आपल्याला वारकरी संप्रदायात आणि त्यांच्या वारीमध्ये पण दिसते, नाही का? वारी म्हणजे नियमित तीर्थयात्रा. काय माहिती आहे याबद्दल दस्तावेजात? हो, वारकरी संप्रदाय तर महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचा आत्मा आहे. या दस्तावेजानुसार साधारण 13व्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी याला एक नवी दिशा दिली. ज्ञानेश्वर माऊलींनी. हो. आणि मग नामदेव, तुकाराम, एकनाथ, चोखामेळा कितीतरी संत यांनी मिळून भक्तीचा एक सोपा मार्ग दाखवला, जिथे कर्मकांडांपेक्षा नामस्मरणाला, चांगल्या वागण्याला महत्त्व आहे. आणि वारी म्हणजे याच भक्तीचं एक मोठं सामूहिक रूप. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला होते ही वारी. एकादशीच का निवडली असावी? एकादशी हा विष्णू उपासनेसाठी पवित्र दिवस मानतात आणि विठ्ठल हे विष्णूचं रूप. त्यामुळे या दिवशी पंढरपूरला जाणं, उपवास, भजन, कीर्तन याला विशेष महत्त्व आहे. हां. आषाढी एकादशीच्या तर जवळपास 20 दिवस आधीपासून लोक निघतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी दिंड्या, पताका घेऊन टाळ मृदुंगाच्या गजरात अभंग म्हणत पायी चालतात पंढरपूरकडे. शेकडो किलोमीटर चालणं हे सोपं नाहीये. अजिबात नाही. ही फक्त शारीरिक यात्रा नाही, ही एक मोठी आध्यात्मिक साधना आहे. हो ना? वाटेत एकमेकांना मदत करणं, एकत्र जेवण, एकत्र भजन, दिवस-रात्र फक्त विठ्ठलाचा नामघोष. विठोबा पीडीएफमध्ये याला चालता बोलता उत्सव असं म्हटलंय. छान शब्द आहे. आणि यात जात-पात, गरीब, श्रीमंत काही नाही. सगळे फक्त माऊलीची लेकरं. आषाढीला तर पंढरपूरला अक्षरशः लाखोंचा जनसागर लोटतो. चंद्रभागेत स्नान, दर्शन आणि अखंड नामस्मरण. काय वातावरण असतं. म्हणजे ही फक्त धार्मिक यात्रा उरली नाहीये, ही महाराष्ट्राची एक ओळख बनलीय, एक सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतीक. अगदी. समानतेचा आणि सामूहिक श्रद्धेचा एवढा मोठा सोहळा जगात क्वचितच असेल. ही परंपरा समाजाला जोडते, नैतिक मूल्ये रुजवते. आता आपण एका मंत्राकडे वळूया. वारकरी आणि विठ्ठल भक्त एक मंत्र खूप श्रद्धेने म्हणतात, जय राम कृष्ण हरी. या मंत्राचं महत्त्व काय सांगितलंय? विठोबा पीडीएफ याचं स्पष्टीकरण कलियुगाच्या संदर्भात देतं. कलियुग म्हणजे आत्ताचा काळ. हो. असं मानलं जातं की ह्या काळात लोकांचं मन भौतिक गोष्टीत जास्त गुंतं, धावपळ वाढते. मग देवपूजा, ध्यान, ग्रंथवाचन याला वेळ मिळत नाही. म्हणजे आजच्या लाईफस्टाईलमुळे देवापासून दूर जातो माणूस असं. तशी शक्यता वाढते असं म्हणतात. क्षणिक सुखांच्या मागे धावतो माणूस. मग अशा वेळी मोठे यज्ञ करणं, तप करणं किंवा मोठमोठे वेदमंत्र पाठ करणं हे सगळ्यांना शक्य होत नाही. बरोबर आहे. मग उपाय? उपाय आहे नामस्मरण. आणि जय राम कृष्ण हरी हा त्याच नामस्मरणाचा सगळ्यात सोपा आणि प्रभावी मार्ग मानला जातो. अच्छा. हां, छोटासा मंत्र आहे, पण यात राम, कृष्ण आणि हरी म्हणजे विष्णू किंवा विठ्ठल या तिन्ही मुख्य देवांचं स्मरण एकत्र होतं. आणि हे म्हणायला काही विशेष विधी लागत नाही, वेळकाळ बघायची गरज नाही. कधीही म्हणू शकतो. हो, चालता बोलता, काम करताना, मनातल्या मनात, कधीही. आणि असं मानतात की या सोप्या नामजपाने तेच पुण्य मिळतं, तीच कृपा मिळते जी मोठ्या धार्मिक कर्मांनी मिळते. म्हणजे कलियुगात नाम हेच श्रेष्ठ साधन. अगदी. ही पद्धत एकदम सोपी आहे आणि सगळ्यांसाठी सहज उपलब्ध आहे. म्हणजे धावपळीच्या आयुष्यात देवाला आठवायचा हा एक सोपा मार्ग आहे. तर आज आपण विठोबा पीडीएफमधून बरीच माहिती घेतली. पुंडलिकाच्या कथेतून कर्तव्याचा अर्थ पाहिला. विठ्ठल विठोबा नावामागची भावना समजून घेतली. मूर्तीच्या त्या उभ्या राहण्यातला संयम आणि स्वीकृतीचा अर्थ पाहिला. हो,
मत्स्यकुंडलांमधून ती सर्वसमावेशकता बघितली, वारकरी परंपरा आणि वारीचं महत्त्व अनुभवलं. आणि जयरामकृष्ण हरी या नामस्मरणाची सोपी शक्ती जाणली. या सगळ्याचा विचार केला तर एक गोष्ट स्पष्ट होते की पंढरपूरची भक्ती ही फक्त कर्मकांडाची नाहीये. नाही. ती कर्तव्याशी, प्रेमाशी, समानतेशी आणि अगदी सहज नामस्मरणाशी जोडलेली आहे. विठोबाची मूर्ती म्हणजे केवळ दगड नाही, ते देवाचं भक्तासाठी असलेलं प्रेम, संयम आणि समर्पण आहे. पुंडलिकाची वीट कर्तव्याचं प्रतीक, तर कोळ्याचे मासे श्रद्धेच्या मूल्याचं. अगदी बरोबर. जाता जाता एक विचार येतोय मनात. पुंडलिकाने देव दारात उभा असताना कर्तव्याला महत्त्व दिलं आणि देवाने ते मान्य केलं. आज आपल्यासमोर पण अनेक कर्तव्य आहेत, जबाबदाऱ्या आहेत, मोह आहेत. मग आपण आपल्या कामाच्या जबाबदाऱ्या, कुटुंबाप्रती कर्तव्य आणि आपली स्वतःची श्रद्धा, आपली आंतरिक शांतता यांचा समतोल कसा साधायचा? कदाचित या कथांमधून, या विचारांमधून आपल्याला काहीतरी दिशा मिळू शकेल का? नक्कीच. विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा. जय रामकृष्ण हरी. जय रामकृष्ण हरी.